Hey guys, welcome back to my mini vlog. It's fourth day of my period and I am feeling so much tired today. So period वरून मला एक किस्सा आठवला तो मी तुम्हाला सांगते. सो दॅट टाइम आय वॉज हॅव्हिंग माय पिरियड आणि त्यावेळेस गणपती सुद्धा बसले होते. तर एक लेडी होती ती गणपतीजवळ नैवेद्य घेऊन चालली होती आणि मी पण कुठेतरी चालले होते म्हणून मी त्याच्या पाया पडायला गेले. तर मी तिच्या पायाला हात लावणार तेवढ्यात ती मला म्हणाली की थांब थांब मला शिवू नको. अँड आय वॉज सो शॉक की मला फक्त पिरियड आलेत आणि ती गणपतीजवळ नैवेद्य घेऊन चालली आहे आणि जर मी तिच्या पायाला हात लावून पाया पडले तर काय होणार होतं? पाप लागणार होता. कुणाला? तिला की मला? म्हणजे लिटरली माझ्यासाठी हे नवीनच होतं. पिरियड तर नॅचरल प्रोसेस आहे ना. ती गोष्ट आहे म्हणून आज आपण आहोत. मग ती गोष्ट पाप आणि पुण्यामध्ये कशी येऊ शकते? मुळात पिरियडबद्दल चुकीच्या समजुती माझ्या घरच्यांनी कधी माझ्या डोक्यात घातल्याच नाहीत आणि मी सुद्धा कधी त्या मानल्या नाहीत. ती गोष्ट जर अपवित्र असती तर देवाने ती माणसाला दिलीच का असती? लिटरली त्यावेळेस 2 सेकंद माझं डोकं चालणं बंद झालं होतं. आणि आपण 21st सेंचुरीमध्ये पण मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल जर असा विचार करतोय, तर ती गोष्ट अगदीच पटण्यासारखी नाहीये. आणि बेसिकली मला पिरियड आलेत आणि मी कोणाला स्पर्श केला तर तो माणूस अपवित्र होईल, त्याला पाप लागेल. आणि बाकी वेळेस आपण एखाद्याला दुखवतो, एखाद्याचं वाईट करतो, एखाद्याला त्रास देतो, तेव्हा मात्र पाप लागत नाही का? बाकी प्रत्येकाच्या धारणा आहेत त्या प्रत्येकाने फॉलो कराव्यात. मला त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, की त्या जबरदस्ती तुम्ही दुसऱ्यावरती लादू नयेत.